आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक स्लिंग बॅग तयार करणार आहोत। त्यासाठी 12 बाय 12 इंचचे हे दोन नॉन-ओव्हनचे पीस आपण कट करून घेतलेले आहेत। एक पीस घेऊन आपण असा मध्यावरती फोल्ड करून घेऊया। त्यानंतर आता याला बाहेरच्या बाजूकडून वरच्या बाजूला 1.5 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर खालच्या बाजूला आपण बॉटम तयार करणार आहोत। त्यासाठी 1.5 बाय 1.5 इंचाचा हा स्क्वेअर आखून घ्यायचा आहे। वरती 1.5 इंच, खाली 1.5 इंच आणि पुन्हा वरती 1.5 इंच अंतर मोजून हा स्क्वेअर आपण आता आखून घेतलेला आहे। आता वरची 1.5 इंचाची खूण पट्टीच्या साहाय्याने आपण या बॉटमच्या वरच्या भागाला जोडून घेऊया। आता हा आकार आपण कात्रीच्या साहाय्याने कट करून घेऊ। आता आपल्याला हा आकार मिळालेला आहे। याच आकारात आपण दुसरा पीस कट करून घेऊया। हे दोन्ही पीस आपले कट करून झालेले आहेत। आता आपण एका पीसला पॉकेट जोडणार आहोत। त्यासाठी रुंदी 12 इंच आणि उंची 8 इंच घेतलेली आहे या पीसची। हा दोनदा वरती फोल्ड करून यावरती एक शिलाई घालून घ्यायची आहे। आता आपण शिलाई घालून घेतल्यानंतर हे पॉकेट आपण बॉटमच्या अर्धा इंच वरती जोडणार आहोत। त्यासाठी या तिन्ही बाजूंनी आपण याला शिलाई करून घेऊ आणि मध्ये एक शिलाई करून घेऊया। त्यामुळे आपले हे दोन पॉकेट तयार झालेले आहेत आणि जास्तीचा साईडचा भाग आहे तो आपण कट करून घेऊया। जुन्या ड्रेसमधून आपण हे कॉटनच्या कापडाचे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। याला आता सर्व बाजूंनी शिलाई करून हे कापड जोडून घेऊया। सुलट भाग कापडाचा खालच्या बाजूला ठेवलेला आहे। आता हे दोन्ही पार्ट आपण शिलाई करून तयार करून घेऊ आणि जास्तीचा भाग आपण याचा आता साईडचा कट करून घेतलेला आहे। आता आपण चेन जोडणार आहोत। चेन जोडण्यासाठी वरच्या भागा इतक्या लांबीची चेन उलट ठेवून यावरती शिलाई करून घेतलेली आहे। दुसरा भाग पण आपण असा या चेनला व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घ्यायची आहे। आता या दोन्ही भागांना चेन जोडून घेतल्यानंतर आपण आता या चेनवरती दाबटीप घालून घेणार आहोत। त्यासाठी आपण हा कापड असं सुलट ठेवून या दोन्ही भागांवरती दाबटीप घालून घेऊया। दाबटीप घालून घेतल्यानंतर रनर ॲड करून घेतले आहे आणि जास्तीचा चेनचा भाग आहे तो आपण आता कट करून घेऊया। आता आपण बॅगसाठी बंद तयार करणार आहोत। त्यासाठी 4 इंच रुंद आणि 55 इंच लांबीचं हे कापड कट करून घेतलेला आहे। त्याचबरोबर 1 इंच रुंद आणि 55 इंच लांबीचा हा नॉन-ओव्हनचा पीस कट करून घेतलेला आहे। प्रथम आपण हे नॉन-ओव्हन कापडात ठेवून एका बाजूने थोडं फोल्ड करून दुसऱ्या बाजूने एकदा फोल्ड आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आणि दोन्ही बाजूने याला शिलाई करून हा बंद तयार करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर कडी जोडण्यासाठी आपण 5 इंच लांबीचं आणि 1 इंच रुंदीचं हे नॉन-ओव्हन घेऊन बंदाप्रमाणेच ही पट्टी तयार करून घेतलेली आहे। आता हा बंद तयार करून झाल्यानंतर ही 5 इंच लांबीची पट्टी आहे ती आपण असं मध्यावरती फोल्ड करून घ्यायची आणि कट करून घेऊया। आता हे दोन्ही पट्ट्या आपण यामध्ये डीमोल्ड आकाराची कडी ओवून घेऊया आणि हा भाग असा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे शिलाई करून घेऊया। आता या पट्टीवरती आपण शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजूंना। आता आपण हा बंद ॲडजस्ट होईल असा तयार करणार आहोत। त्यासाठी हे एक बक्कल जुन्या बॅगचं घेतलेलं आहे। त्यामध्ये एकदा असा हा बंद ओवून घ्यायचा आहे। ओवून घेतल्यानंतर कडीतून ओवून घ्यायचे आहे। ओवून घेतल्यानंतर पुन्हा हा बंद आपण अगोदर ओवलं होतं तो भाग असा वरती करून घ्यायचा आणि खालच्या बाजूतून ही पट्टी बाहेर काढून घ्यायची आहे बंदाची।
पट्टी बाहेर काढल्यानंतर हा भाग थोडासा फोल्ड करायचा आणि पुन्हा एकदा फोल्ड करून या बंदावरती आपण आता शिलाई करून घ्यायची आहे। आता हा भाग आपण शिवून घेतलेला आहे आणि आपला हा ॲडजस्टेबल बंद तयार झालेला आहे। आपण याला कमी जास्त करू शकतो आणि दुसऱ्या बाजूचा बंद हा ओवून घ्यायचा। एकदा थोडा फोल्ड करून यावरती शिलाई करून घेऊया। अशा प्रकारे दोन्ही बाजूंचे बंद आपले तयार झालेले आहेत। हा बंद आतल्या बाजूला ठेवून आपण आता याच्या बॅगच्या तिन्ही बाजूंना आपण शिलाई करून घ्यायची आहे। आता या तिन्ही बाजूंना शिलाई करून झाल्यानंतर आपण आता बॉटम तयार करणार आहोत। बॉटमचा भाग असा व्यवस्थित पकडून दोन्ही बॉटम आपण तयार करून घ्यायचे आहेत। आता आपण बॉटम तयार करून घेतल्यानंतर ही बॅग आता सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर आणि आकर्षक आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅगमध्ये आपलं एका बाजूला आतल्या बाजूला 2 पॉकेट पण आहेत, त्यामध्ये आपला मोबाईल पण एकदम व्यवस्थित बसेल आणि खूप सारं साहित्य, पाण्याची बॉटलसुद्धा या बॅगमध्ये बसू शकते आणि बंद पण आपण ॲडजस्ट करून लहान किंवा मोठा करू शकतो। अशा प्रकारे कमी वेळात सुंदर अशी आपली ही स्लिंग बॅग, साईड बॅग तयार झालेली आहे। वापरायला पण एकदम साधी सोपी ही बॅग। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप